तर रिकव्हरी आहे त्या का डिमांड पाठवल्यानंतर जी अमाऊंट पेएबल आहे ती ॲडमिट करतो, म्हणजे मान्य करतो टॅक्सपेअर की मला देणं आहे, त्याला मान्य करावंच लागतं इंडायरेक्टली की मी देणं लागतोय, तर त्याने ती भरली पाहिजे. ठीक आहे, टॅक्स इंटरेस्ट पेनल्टी त्याच्यावरती लागू झालेली आहे त्यांनी भरली पाहिजे. आता रिकव्हरी प्रोसिडिंग्स हे कधी येतात? द रिकव्हरी प्रोसिडिंग्स आर फायनल स्टेप टुवर्ड द रिअलायझेशन ऑफ एनी टॅक्स और अमाउंट विच हॅज बीन कन्फर्म्ड ॲज पेएबल आफ्टर फॉलोइंग द ड्यू प्रोसेस ऑफ एज्युडिकेशन बाय द पीओ. आता कशा प्रकारे होईल? तरी डिमांड नॉट पेड विदिन 3 months, 3 महिने कालावधी दिला आहे तोपर्यंत वाट पहा. फ्रॉम सर्व्हिस ऑफ ऑर्डर दिल्यापासून 3 महिने टॅक्स इंटरेस्ट पेनल्टी डिपॉझिट करावी टॅक्सपेअरनी, एवढा कालावधी त्याला द्या. मग रिकव्हरी प्रोसिडिंग्स टू बी इनिशिएटेड या प्रकारची प्रोव्हिजन आहे. एनी अमाऊंट पेबल बाय अ टॅक्सेबल पर्सन इन पर्सन्स ऑफ अन ऑर्डर पास अंडर धिस ॲक्ट shall be paid by such person within a period of 3 months from the date of service of such order दिल्यापासून 3 महिन्यामध्ये. Failing which recovery proceeding shall be initiated, shall be paid by 3 months. आणि जर कोणती करपात्र व्यक्ती या अधिनियमाखाली काढलेल्या आदेशानुसार तिच्याकडून देय असलेली कोणती रक्कम असा आदेश बजावण्यात आल्याच्या दिनांकापासून 3 महिन्याच्या आत भरील आणि अशा रकमेचा भरणा करण्यात कसूर केल्यास मग वसुलीची कार्यवाही सुरू केली जाऊ शकते. त्यामुळे 3 महिने थांबणं गरजेचं आहे. तो अमाऊंट भरतो की नाही भरतो हे बघण्यासाठी. नाही भरली तर मग पुढे रिकव्हरी प्रोसेस चालू होऊ शकते. प्रोव्हाइडेड दॅट वेअर द प्रॉपर ऑफिसर कन्सिडर्स इफ एक्सपिरियंट, 3 महिने वेळ दिलाय पण काही केसमध्ये जर टॅक्सपेअर अमाऊंट मोठी आहे पळून जाऊ शकतो देश सोडून, अशा परिस्थितीत काय करायचं? 3 महिने थांबायचं, त्याला वेळ द्यायचा पळून जायला. प्रोव्हाइडेड दॅट 3 महिने वर दिलेलं आहे पण प्रोव्हाइडेड दॅट वेअर द प्रॉपर ऑफिसर कन्सिडर्स इफ एक्सपिडियंट इन द इंटरेस्ट ऑफ रेव्हेन्यू ही मे फॉर रिझन टू बी रेकॉर्डेड इन रायटिंग रिक्वायर द सेट टॅक्सेबल पर्सन टू मेक सच पेमेंट विदिन सच पिरियड लेस दॅन 3 months ॲज मे बी स्पेसिफाईड बाय हिम. समुचित अधिकाऱ्यास महसुलाच्या हितासाठी त्यास इष्ट वाटेल त्या बाबतीत कारणे लेखी नमूद करून त्याच्याकडून स्पेसिफाय करण्यात येईल अशा 3 महिन्यापेक्षा कमी कालावधीच्या आत अशा रकमेचा भरणा करण्यास उक्त करपात्र व्यक्तीला फरमावता येईल. 3 महिन्याच्या आत भरा. विशिष्ट परिस्थितीमध्ये हे सांगितलं जाऊ शकतं असं हा प्रोव्हिजन सांगतो. नॉर्मली काय 3 महिन्याचा पिरियड आहे. सेक्शन 78 काय सांगतो? 3 महिन्यापर्यंत जे काय ऑर्डर काढलेली आहे त्याच्यावरती वसुलीची कारवाई करता येणार नाही. 3 महिने थांबा. 3 महिन्यामध्ये वसुलीची कारवाई सुरू करण्याबाबत 78 सांगतो. आणि मग 79 मध्ये वसुली कराची वसुली कशा प्रकारे करायची. 79(1) मध्ये रिकव्हरी बाय डिडक्शन फ्रॉम एनी. आता याच्यामध्ये काय काय सोर्सेस आहेत हे करायचे. तर डिडक्शन फ्रॉम एनी अमाऊंट ओड फ्रॉम गव्हर्नमेंट. आता गव्हर्नमेंटकडनं काही अमाऊंट येणं आहे, म्हणजे ज्यावेळेस एखादा व्यक्ती GST मध्ये अमाऊंट देणं आहे असं होऊ शकतं. त्याला कस्टममधनं काय पैसे यायचे, त्याला इन्कम टॅक्समधनं काय रिफंड यायचं आहे. तर वेगवेगळ्या गव्हर्नमेंटच्या इतर कायद्यानुसार त्याला काय अमाऊंट देणं असेल तर एक डिपार्टमेंट दुसऱ्या डिपार्टमेंटला कम्युनिकेट करतं की तुमच्याकडनं काय अमाऊंट देणं असेल तर ती थांबवा, देऊ नका, कारण की आम्हाला आमच्या या कायद्यानुसार काही अमाऊंट घेणं आहे त्या व्यक्तीकडनं. मग ती अमाऊंट कापून त्याला उर्वरित अमाऊंट दिली जाऊ शकते. अशासाठी ही प्रोव्हिजन आहे. डिडक्शन फ्रॉम एनी मनी ओवेड फ्रॉम गव्हर्नमेंट. सेल ऑफ गुड्स, काही गुड्स ताब्यात आहेत पीओच्या कंट्रोलमध्ये आहेत पीओच्या, ते विकून मग ती रिकव्हरी होऊ शकते. तिसऱ्या व्यक्तीकडे पैसे आहेत. आता तिसरी व्यक्ती, जसं एखाद्या व्यक्तीने सेल केला आहे तर उधारीवर सेल केला आहे, पैसे यायचे आहेत. इन्शुरन्समध्ये पैसे इन्व्हेस्ट केलेत, FD काढली आहे, बँक, इन्शुरन्स, पोस्ट ऑफिस कुठे इन्व्हेस्टमेंट त्याने केले, शेअर्स घेतलेत आणि तिकडे त्याचे पैसे त्यातनं रिकव्हरी होऊ शकते. तिसरं रिकव्हरी फ्रॉम थर्ड पर्सन. आणि सेल ऑफ मुवेबल इमूवेबल प्रॉपर्टी. त्याची जी प्रॉपर्टी आहे मुवेबल, कार आहे मुवेबल आहे, जमीन आहे, बिल्डिंग आहे, इमूवेबल प्रॉपर्टी आहे, शॉप आहे, इमूवेबल प्रॉपर्टी आहे. त्यानंतर आणखीन सोर्सेस काय?
ॲज एरियर्स ऑफ लँड रेव्हेन्यू बाय कलेक्टरला सांगून कशा प्रकारे रिकव्हरी होईल हा एक सोर्स आहे. मॅजिस्ट्रेटला सांगून कशा प्रकारे तो दंड इम्पोज केला या प्रकारे वसुली होईल, फाईन इम्पोज केला याप्रमाणे तो एक सोर्स आहे. आणि थ्रू शुअरिटी एखाद्या व्यक्तीने गॅरंटी घेतली की बाबा ह्याच्या काय देणं मी देईल, मग त्याच्याकडनं वसूल केलं जाईल. अशा प्रकारचे काय सोर्स दिलेले आहेत. हे सेक्शन 79 आणि त्याचे काय रूल आहेत यानुसार ही प्रोसिजर होईल. पुढे आपण वाचू तर हेच वाचू. आता समजा तिसरा व्यक्ती आहे, समजा मला काही अमाऊंट एक्स व्यक्तीकडनं यायची आणि एक्स व्यक्तीवरती गव्हर्नमेंटने रिकव्हरीची नोटीस याला दिलेली आहे, डिमांड पाठवली आहे आणि तो अमाऊंट भरत नाही. तर गव्हर्नमेंट मला सांगेल की तुम्ही एक्सला अमाऊंट देऊ नका, आम्हाला द्या. आता माझा आणि गव्हर्नमेंटचा काय संबंध? मी एक्सला पैसे देईल, गव्हर्नमेंट देणारच नाही. असं जर केलं तर तरतूद असं सांगते की जर का मला देणं असताना एक्सला मी गव्हर्नमेंटकडे ती अमाऊंट जमा नाही केली जी एक्सला देणं आहे तर माझ्यावर कारवाई होईल. म्हणजे हे ऑब्लिगेशन आहे. कुठलाही व्यक्ती ज्यांनी गव्हर्नमेंटचा काय कर चुकवला आहे, इंटरेस्ट पेनल्टी चुकवले, त्याला देय आहे आणि त्याच्यावर रिकव्हरिंग प्रोसिजर चालू आहे, तर तिसऱ्या व्यक्तीकडून त्याला म्हणजे एक्सला काय देणं आहे, समजा मी वाय आहे, मी देणं आहे एक्सला, एक्सवरती काय डिमांड रेज झालेलं आहे, तर गव्हर्नमेंट मला PO मला सांगू शकतात की तुम्ही एक्सला अमाऊंट देऊ नका, आम्हाला द्या. आणि त्यानुसार तुम्ही एक्सला अमाऊंट दिली असं समजण्यात येईल असा कायदा आहे. म्हणजे तुम्ही आम्हाला पण द्याल नाही, एक्स बोलेल त्यांना का दिली, तर एक्स असा क्लेम करू शकत नाही. एक्सची अमाऊंट वाय देणं आहे ती गव्हर्नमेंटला दिली, तर इथे एक्सचं देणं पण फिटलं आणि वायने एक्सला दिलं आहे हेही इकडे याच प्रकारे इथे समजलं जाईल. या दोन्ही कायद्यानुसार त्या गोष्टी होतील. अशा प्रकारे कायदा आहे. आणि जर वायने त्याला सांगितलेली इन्स्ट्रक्शन फॉलो नाही केली तर मग वायवरती पण कारवाई होईल. जर एक्सचं देणं वायने गव्हर्नमेंटला द्यायचं आहे, यातनं वाय एक्सला देणं आहे ते पण क्लिअर होईल आणि एक्स गव्हर्नमेंटला देणं ते पण क्लिअर होईल. पण जर हे वायने ही इन्स्ट्रक्शन फॉलो नाही केली तर वायवरती कारवाई होईल. हे सगळं मला यात वाचायला मिळेल. खूप लेंदी आहे सेक्शन पण आणि रूल पण हे थोडं बोरिंगही वाटेल, कारण वाचता सगळं समजून घेते. ह्यात काय असं हे नाही आहे गुंतागुंत की ते इंटरप्रेट करायचे आहे, ते आहे दिले तिकडे. वेअर एनी अमाऊंट पेबल बाय पर्सन टू द गव्हर्नमेंट अंडर एनी ऑफ द प्रोव्हिजन ऑफ दिस ॲक्ट ऑफ द रूल्स मेड देअर अंडर इज नॉट पेड. इथपर्यंत क्लिअर आहे आपल्याला. डिमांड रेज झालं आहे आणि त्यांनी मान्य केलं आहे, ॲडमिट केलं आहे आणि ते त्यांनी भरलं नाही. PO shall proceed to recover the amount by one or more of the following modes. मोड काय दिले, आता कुठले मार्ग आहेत, नेमली ते मार्ग इकडे दिलेले आहेत. A, the PO may deduct or may require any other specified officer. आता स्पेसिफाईड ऑफिसर जो आहे, रूल 143 explanation for the purpose of the rule specified officer shall mean any officer of the central, state, UT government or a local authority or a board of a, जे गव्हर्नमेंटचे वेगवेगळे भाग आहेत, संस्था आहेत, डिपार्टमेंट आहेत, मी म्हणा कंपनी ओन्ड ऑर कंट्रोल्ड, जे गव्हर्नमेंटच्या कंट्रोलमध्ये असलेले विभाग, इतर डिपार्टमेंट सेंट्रल, स्टेट कुठेही असो, त्याचे जे ऑफिसर आहेत फॉर द पर्पज ह्या रूल करता ते कोण आहेत, स्पेसिफाईड ऑफिसर. द PO मे डिडक्ट और मे रिक्वायर एनी अदर स्पेसिफाईड ऑफिसर टू डिडक्ट द अमाऊंट सो पेबल फ्रॉम एनी मनी ओइंग to such person which may be under the control of the proper officer or such other specified officer. समुचित अधिकाऱ्यास अशा व्यक्तीला येणे असलेली जी कोणती रक्कम समुचित अधिकाऱ्याच्या किंवा इतर कोणत्याही विनिर्दिष्ट अधिकाऱ्याच्या नियंत्रणात असेल अशा कोणत्याही रकमेतून अशी देय रक्कम कापून घेता येईल किंवा ती कापून घेण्यास अशा इतर कोणत्याही विनिर्दिष्ट अधिकाऱ्याला सांगता येईल. या प्रकारे तरतूद आहे की दुसऱ्या विभागाकडे कुठलीही अमाऊंट असेल तर ती अमाऊंट त्या व्यक्तीची तो विभाग देणं आहे आणि हा विभाग घेणं आहे, तर सांगितलं जाऊ शकतं की ती अमाऊंट तुम्ही आम्हाला सुपूर्द करा, जेणेकरून आम्ही याचं जे काही घेणं आहे ते ॲडजस्ट करू इच्छितो त्या अमाऊंटमध्ये. आणि उर्वरित रक्कम त्याला जेव्हा दिली जाईल त्याला सांगितलं जाईल. आपल्याकडे रिफंडमध्ये पण आहे की रिफंडमध्ये पण एक विथ होल्डिंग प्रोव्हिजन आहे की विथहोल्ड करा ती अमाऊंट जी देणं आहे, रिफंड देणं आहे. तर जर का त्या व्यक्तीकडनं काय देणं आहे जीएसटी डिपार्टमेंटला रिफंड देणं आहे, इन्कम टॅक्स डिपार्टमेंट सांगतं की ह्यांनी आमचं कर चुकवलं आहे, तर एवढी अमाऊंट आहे ती त्याच्यात तुम्ही वजा करून बाकीची अमाऊंट द्या. पण तेव्हा ज्या वेळेस त्याला रिफंड दिला जातो त्यात त्याला दिलं जातं की ही अमाऊंट आहे की
या कायद्याखाली आम्ही जमा केलेली आहे त्या डिपार्टमेंटकडे, तुम्हाला या प्रकारे नोटीस आलेली आहे, त्यानुसार ती जमा केलेली आहे आणि बाकीची अमाऊंट तुम्हाला आम्ही तुमच्या खात्यामध्ये पाठवलेली आहे. या प्रकारे त्यात येईल ते विथहोल्ड करायची आहे आणि कापून घ्यायचे आहे याविषयी प्रोविजन जसे रिफंडला असतील त्याच प्रकारे वेगवेगळ्या कायद्यामध्ये असतील. मग त्या अधिकाऱ्याकडनं त्याला सांगून ती अमाऊंट ॲडजस्ट करता येते. मग ते जेव्हा त्याला अमाऊंट देतील त्यावेळेस त्या प्रकारे तिकडे स्पेसिफाय करतील की अमाऊंट ही जीएसटी डिपार्टमेंटला आम्ही जमा केली आणि तिकडे तुमची रिकव्हरी प्रोसिडिंग चालू आहे, त्याच्या आगीच आम्ही ती जमा केली. याला रूल आहे 143 वेर एनी अमाऊंट पेबल बाय पर्सन, याला यापुढे म्हणूया द डिफॉल्टर. जो डिफॉल्टर आहे टू द गव्हर्नमेंट अंडर एनी ऑफ द प्रोविजन ऑफ द ॲक्ट ऑर द रूल मेड देअर अंडर इज नॉट पेड, त्यांनी नाही भरली ती अमाऊंट. द प्रॉपर ऑफिसर मे रिक्वायर, कुठला फॉर्म आहे, फॉर्म GST DRC 09, a specified officer to deduct the amount from any money owing to such defaulter in accordance with the provision of section. आता आपण 79 सबसेक्शन 1 मध्ये क्लॉज A वाचला, त्यानुसार हे आहे. तर जर तुम्ही काढून बघाल, काढतो बघा, थांबा. पार्ट B DRC 09. काल पण मी तिथे 188 घेतलं, त्या नोट्समध्ये खाली सगळे फॉर्म आहेत. त्यात पण तुम्हाला वाचल्यानंतर बऱ्याच गोष्टी क्लिअर होतील. सांगायला विसरलो काल. हां, SPLचे जेवढे 1 ते 8 आहेत त्यात दिलेले आहेत. तर हे आपण रूल जे वाचतोय बघा, DRC 01 पासून पुढे जसं आपण हे बघितलं, 7 पर्यंत तुम्हाला माहिती आहे, 7A पर्यंत त्याच्यानंतर पुढे 8 आहे, पुढे 9, 8A पर्यंत. हां, 8. आता वाचतोय मी रूल 143 रूल आहे. हा रूल आहे, हा काय सांगतोय तुम्ही बघाल, त्याच्यामध्ये हाच उल्लेख आहे DRC 09चा. यातून तुम्हाला पुढे दिसतं रूल 143 मध्ये टू पर्टिक्युलर्स ऑफ डिफॉल्टर, GSTN नेम, डिमांड ऑर्डर नंबर, where a sum of rupees on account of tax, cess, interest, penalty is payable under the provision of the कुठला ॲक्ट आहे बाय, तुम्ही आता AGST मध्ये काढा, ते AGST सेंट्रल CGST मध्ये करेल. ॲक्ट बाय द अपोर्सेड पर्सन हू हॅज फेल टू मेक पेमेंट ऑफ सच अमाऊंट, द डिटेल ऑफ द एरियर्स आर गिवन इन टेबल बिलो. या प्रकारे येईल. अमाऊंट किती आहे, रिमार्क अजून त्या माहिती येईल. यू आर हिअर बाय रिक्वायर्ड अंडर, आता इथे रिक्वायर्ड अंडर म्हणजे इथे आदेश दिला जात नाही किंवा रिक्वेस्ट नाही आहे, त्यांना तरतुदीनुसार हे तुम्हाला देण्याची गरज आहे हे सांगितलं जातं. यू आर हिअर बाय, तुम्ही कोर्टला बघाल तर कोर्टला रिक्वेस्ट शब्द येईल, त्यामुळे कोण कोणाची कन्व्हिट करतोय त्यानुसार शब्द त्याचे आलेले आहेत. यू आर हिअर बाय रिक्वायर्ड अंडर द प्रोविजन ऑफ सेक्शन 79 ऑफ द AGST ॲक्ट टू रिकवर द अमाऊंट ड्यू फ्रॉम द पर्सन ॲज मेन्शन अबोव. या प्रकारे हा फॉर्म जाईल. काही अवघड नाही याच्यामध्ये. आता ॲक्च्युली तुम्ही जेव्हा कारवाई बघाल तुम्हाला दिसेल बाबा या सेक्शनप्रमाणे रिकव्हरी करायची आहे आणि या मोडप्रमाणे हा फॉर्म द्यायचा आहे, त्यानुसार ते इन्स्ट्रक्शन्स किंवा ती इन्फॉर्मेशन त्या व्यक्तीकडे दिल्यानंतर मग पुढची ती रक्कम कशी मिळेल हे त्यामध्ये दिसेल तुम्हाला. आता 79(1)B मध्ये रिकव्हरी बाय सेल ऑफ गुड्स अंडर द कंट्रोल ऑफ प्रॉपर ऑफिसर, द PO मे रिकवर एनी अदर स्पेसिफाईड ऑफिसर टू रिकवर द amount so payable by detaining and selling goods belonging to such person. त्या पर्सनच्या मालकीचे जे गुड्स आहेत, PO अशा व्यक्तीच्या ज्या कोणत्याही वस्तू
समुचित अधिकाराच्या किंवा इतर कोणत्याही, म्हणजे एक पीओ एका कारवाईचा आहे, दुसरा पीओ दुसऱ्या कारवाईचा आहे. इथे रिकव्हरी आहे आणि त्याची गाडी पकडली तिकडे 129 मध्ये बघितलं आपण, तिथे काय ते ताब्यात आहेत ते गुड्स, तर ते गुड्स हा पीओ मागू शकतो की ते तुम्ही त्याला परत करू नका. त्या कारवाईमध्ये त्यांनी पेमेंट केलं ते परत तुम्ही कराल, ते परत करू नका, ते आमच्या ताब्यात द्या. अशा प्रकारे त्यामुळे दोनदा शब्द आलेले आहे की द पीओ मे रिकवर और मे रिक्वायर एनी अदर स्पेसिफिक ऑफिसर और टू रिकवर द अमाउंट सो पेबल बाय रिटेनिंग अँड सेलिंग एनी गुड्स बिलोंगिंग टू सच पर्सन विच आर अंडर द कंट्रोल ऑफ द पीओ पण आहे और सच अदर स्पेसिफिक ऑफिसर, दोन्ही आहे. दुसऱ्या पीओकडे किंवा दुसऱ्या कारवाईमध्ये दुसऱ्या डिपार्टमेंटकडे त्याचं काही गुड्स किंवा अशा प्रकारचे काय असेल सेल ऑफ गुड्स, तर ते विकून अशा प्रकारे रिकव्हरी होईल. रूल 144. त्याच्यामध्ये कुठला फॉर्म आला आहे बघाल तर ऑप्शन लिलाव करून विकायसाठी पहिले तुम्ही काय करायला पाहिजे, त्याचा लिलाव पुकारला पाहिजे. मग लिलावासाठी कुठली नोटीस जाईल, आता हे DRC 11-12 तुम्हाला इकडे दिसते. नोटीस फॉर ऑप्शन हे DRC 10 मध्ये. हे 1 2 3 4 5 किती सबरूल आहेत बघा, हे एवढे आहेत. कशा प्रकारे होईल, रिटेन्शन अँड सेल ऑफ गुड्स वेअर एनी अमाऊंट ड्यू फ्रॉम अ डिफॉल्टर is to be recovered by selling of goods belonging to such person in accordance with the provision of ह्या तरतुदीनुसार ते विकली जाऊ शकते. The PO shall prepare an inventory, जे गुड्स आहेत त्याचं स्टॉक किती आहे हे प्रिपेअर करा, प्रिपेअर अन इन्व्हेंटरी अँड इस्टिमेट द मार्केट व्हॅल्यू काय याचा अंदाज घ्या, इस्टिमेट काढा किती मार्केट व्हॅल्यू आहे, अँड प्रोसीड टू सेल ओनली सो मच ऑफ द गुड्स. समजा 2 करोडची रिकव्हरी आहे आणि माल 5 करोडचा आहे, तर 5 करोडचा माल विकायचा नाही, 2 करोडचाच विकायचा आहे, म्हणून ते एस्टिमेट काढा किती अमाऊंट आहे. 2 करोडचा आहे, 2 करोडचं ऑप्शन होईल. ॲज मे बी रिक्वायर्ड फॉर रिकव्हरी द अमाऊंट पेबल अलॉंग विथ द ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेंडिचर, म्हणजे जो काय याच्यामध्ये हे सगळे ऑप्शन करण्याचा जो खर्च आहे तो पण टॅक्सपेअरकडूनच घ्यायचा आहे. मग हे सगळं विचारात घेऊन तेवढ्या गुड्सचं काय करायचं आहे, लिलाव करायचा आहे. अरेंजमेंट ऑफ ऑप्शन कशा प्रकारे होईल, त्या लिलावाचं जे काय अरेंजमेंट आहे, ई ऑप्शन ई ऑप्शन या प्रकारे कशा प्रकारे होईल. तर सेल गुड्स शॅल बी सोल्ड थ्रू अ प्रोसेस ऑफ ऑप्शन इन्क्लुडिंग ई ऑप्शन फॉर विच अ नोटीस शॅल बी इशूड. नोटीस GST DRC 10 मध्ये. आता जे तिकडे काय केलं आहे, इन्व्हेंटरी प्रिपेअर केली आहे, इन्व्हेंटरी प्रिपेअर केली आहे, हे 144 2 पण आहे, 144 A मध्ये गाडी पकडली तिकडचं आहे, त्यामुळे हे दोन्ही मिळून या प्रकारे आहे. इन्स्पेक्शनची कारवाई आहे ही 129 मध्ये, त्यामुळे तो भाग आला आहे इकडे, हा भाग ॲप्लिकेबल नाही आत्ताच्या या रूलमध्ये. आता तुम्ही कुठला बघतोय आपण 144 हा बघतोय. मग इथे 2 प्रमाणे लिलाव आहे तर त्याविषयी दिले तिकडे, तर तेवढा भाग जो ॲप्लिकेबल आहे तो बघा. शेड्यूल, सिरियल नंबर, डिस्क्रिप्शन ऑफ गुड्स और कन्व्हेन्स क्वांटिटी किती आहे याविषयी माहिती जाईल त्यामध्ये. Notice shall be issued clearly indicating the goods to be sold and the purpose of sale. कशा करता सेल केला जातोय आणि कुठले गुड्स आहेत, किती क्वालिटी आहे त्यामध्ये येईल. हे दिले इथे, हे सगळं ही माहिती आहे, कधी ऑप्शन असेल काय असेल, आणि हे 129 नुसार आहे, यानुसार तिकडे दिलंय आणि इकडे नोटीस फॉर ऑप्शन. द लास्ट डे किती कालावधी हे करायचं, द लास्ट डे फॉर हे या प्रकारे लिलाव करायचा आहे. हा लिलाव किती कालावधीमध्ये केला पाहिजे. द लास्ट डे फॉर सबमिशन ऑफ बिड बोली और द लास्ट डेट ऑफ ऑप्शन शॅल नॉट बी अर्लियर दॅन 15 days फ्रॉम द डेट ऑफ इश्यू ऑफ द नोटीस रेफर टू इन सबरूल 2. एकदा का ती नोटीस दिली तर लिलाव कधी ठेवायचा आहे, तिकडे डेट टाईम दिला ना तिकडे, त्यामध्ये तो डेट टाईम दिसतो, कधी आहे ती बोली, कधी आहे. द ऑप्शन विल बी हेल्ड ऑन, तर ही डेट काय घ्यायची, हां
की ज्यावेळेस तुम्ही लिलाव ठरवताय त्यावेळेस लोकांपर्यंत पोहोचण्याकरता, ज्या लोकांना लिलावात भाग घ्यायचा आहे ह्याच्यापर्यंत नोटीस पोहोचण्याकरता एक पुरेसा कालावधी पाहिजे. तर तो 15 दिवस असायला पाहिजे असं या दिसतंय. 15 डेज, अर्लियर दॅन 15 डेज, हे 15 दिवस तुम्ही ठेवा. ज्यावेळी तुम्ही नोटीस इश्यू करताय तिथपासून 15व्या दिवशी किंवा 16व्या दिवशी तो लिलाव ठेवा. आणि जिथे प्रोव्हिजो काय, जिकडे तो नाशिवंत किंवा घातक स्वरूपाचा माल असेल तर आणि त्याला ताब्यात ठेवण्याचा खर्च त्याच्या किमतीपेक्षा जास्त असण्याची शक्यता असेल तर पीओ त्वरित विकू शकतो, लगेच तो विकेल. बाकी हे अपवाद सोडून बाकी जे नॉर्मल गुड्स आहेत त्याची बोली ही 15 दिवसामध्ये तो लिलाव करा. आता ज्यांना लिलावात भाग घ्यायचा आहे त्यांच्याकडनं काही प्री डिपॉझिट अमाऊंट घेतली जाते. पीओ मे स्पेसिफाय द अमाऊंट ऑफ प्रीबिड डिपॉझिट to be furnished in the manner specified by tax such officer to make the bidders eligible to participate. त्यांना ज्याच्यामध्ये लिलावात भाग घ्यायचा आहे त्यांना पात्र होण्याकरता त्यांच्याकरता काय करायला लागेल, पहिले काही अमाऊंट प्री डिपॉझिट करायला लागेल, तरच ते इलिजिबल होतील, पात्र होतील या लिलावामध्ये बोली लावण्याकरता. आणि समजा एक 100 लोक आले किंवा समजा एक धरून चला की 100 लोक आले, तर यातल्या एकाच सक्सेसफुल बिडर जो आहे एकाला ते मिळणार आहे. 99 लोकांना प्रीबिड डिपॉझिट रिटर्न केलं जाईल आणि एक व्यक्ती जो आहे त्यांनी एवढी अमाऊंट डिपॉझिट केली उर्वरित रक्कम देण्याकरता त्याला काही कालावधी दिला जाईल. आणि जर समजा आता मी बोली लावली आणि मला माझ्या सांगितलं बाकीची रक्कम भरा आणि मी नाही भरली, मी ही संपूर्ण अमाऊंट वस्तू ताब्यात घेतल्याच नाही, तर माझं डिपॉझिट जे आहे ते जप्त होईल. अनसक्सेसफुल बिडरला रिटर्न होईल आणि जो अनसक्सेसफुल बिडर रिटर्न होईल आणि फॉरफिटेड जप्त होईल इन केस ऑफ सक्सेसफुल बिडर फेल्स टू मेक द रिमेनिंग पेमेंट. फुल अमाऊंट पेमेंट करण्यास जर का तो यशस्वी झाला, नाही भरले त्याने अमाऊंट, तर मग त्याला मात्र ती डिपॉझिट अमाऊंट परत मिळणार नाही. द पीओ शॅल इश्यू अ नोटीस टू द सक्सेसफुल बिडर. सक्सेसफुल बिडर नोटीस देईल आणि सांगितले जाईल की तुम्ही 15 दिवसामध्ये काय करा, बाकीची अमाऊंट भरा. तुम्हाला गुड्स मिळतील, कारण तुम्ही जी बोली लावली ती सर्वाधिक बोली आहे. हे गुड्स तुमचे होतील, पण 15 दिवसामध्ये रक्कम जमा करावी. 15 दिवस मॅक्झिमम कालावधी आहे. त्याला हवी असेल तो नेक्स्ट डे अमाऊंट देईल, ताब्यात घेईल. 15 दिवस हा मॅक्झिमम पिरियड आहे, विदिन अ पिरियड. आता जर तो 16व्या दिवशीपर्यंत अमाऊंटच जमा करत नाही, तर इथे काय होईल, परत आता तो अधिकारी राहिला नाही ते ताब्यात घेण्याचा, त्याची अमाऊंट फॉरफिट होईल आणि मग परत नव्याने परत काय करायला लागेल, लिलाव करायला लागेल. ऑन पेमेंट ऑफ द फुल बिड अमाऊंट द पीओ शॅल ट्रान्सफर द पोझेशन ऑफ द सेड गुड्स टू द सक्सेसफुल बिडर अँड इश्यू सर्टिफिकेट. 10 मध्ये काय नोटीस आहे, 11 मध्ये त्याला सांगितलं जातं की उरलेली अमाऊंट भरा आणि 12 मध्ये सर्टिफिकेट की हे मालकी तुमचं झालेलं आहे. आता याच प्रकारचे फॉर्म बघा. आता 11 मध्ये नोटीस टू सक्सेसफुल बिडर, प्लीज रेफर टू पब्लिक ऑप्शन रेफरन्स नंबर, हे त्यांनी यू आर हेअर बाय रिक्वायर्ड टू मेक पेमेंट. बरा द पोझेशन ऑफ द गुड्स कन्व्हियन्स शॅल बी ट्रान्सफर टू यू आफ्टर यू मेड फुल पेमेंट. त्यांनी भरले पैसे, त्यानंतर मग सर्टिफाय दॅट फॉलोइंग गुड्स कन्व्हियन्स शेड्यूल मुवेबल गुड्स और कन्व्हियन्स, कुठले गुड्स आहेत, काय इनोवेबल प्रॉपर्टी आहे, सगळं शेड्यूल दिलेलं आहे, शेअर्स वगैरे हे सगळं सगळ्यांना हेच वापरलं जातं. ह्याचा तो मालक आहे, या प्रकारे त्याला सर्टिफिकेट मिळतं, सेल सर्टिफिकेट. आता रूल वाचतोय आपण, त्यानुसार 144(5) वेअर द डिफॉल्टर पेज. आता कसं होतं, मी समजा डिफॉल्टर आहे, आता लिलाव होतोय माझ्या वस्तूंचा, माझ्या गाडीचा, तर मी सांगेन बाबा लिलाव करू नका, मी पैसे देतो. लिलाव करून तुम्ही कमी किमतीची वस्तू काढताय, मला नुकसान आहे, मी पैसे देतो, मला माझी वस्तू द्या. आता अशा प्रकारे लिलाव कॅन्सल कधी केला जाऊ शकतो हे यात दिसतंय. कॅन्सलेशन ऑफ ऑप्शन कधी आहे, यू डिफॉल्टर पेज यूज वेअर द डिफॉल्टर पेज द अमाऊंट अंडर रिकव्हरी including any expenses incurred on the process of recovery before the issue of the notice under subrule 2. म्हणजे ही घोषणा करण्यापूर्वीच तयारी केली तर आम्ही काय करतोय, लिलाव करतोय, हे त्याला कळलं आणि हे घोषणा करण्यापूर्वी द प्रॉपर ऑफिसर शॅल कॅन्सल द प्रोसेस ऑफ ऑप्शन. म्हणजे पहिले काय केलं, इन्व्हेंटरी प्रिपेअर केली. आता इन्व्हेंटरीची किती व्हॅल्यू आहे,
गरज असल्यास एखादा एक्सपर्टचा ॲडवाईस घेतला, कशा प्रकारे हे मार्केटला पाठवता येईल, त्याचा कोण एजंट असेल हे लिलाव करणारा त्यांचा ॲडवाईस घेतला, हे सगळं चालू आहे. हे सगळं टॅक्सपेअरला कळलं आणि टॅक्सपेअर आला की मला कळतंय की तुम्ही तयारीच केलेली आहे लिलाव करण्याची. लिलाव कृपा करून करू नका, मी अमाऊंट पे करतो. मग आता जे काय आम्ही ही सगळी प्रक्रिया करायला जो खर्च आला आहे तो खर्च पण त्याला द्यायचा, इन्क्लुडिंग एनी एक्सपेन्सेस इन्कम ऑफ द प्रोसेस ऑफ रिकव्हरी. हे रिकव्हरी करण्याकरता हे सगळं करायला लागलं ना. आता हे सगळं तो देत असेल तर मग तिथे पे करत असेल तर PO प्रॉपर ऑफिसर शॅल कॅन्सल द प्रोसेस ऑफ ऑक्शन अँड रिलीज द गुड्स. जी काय अमाऊंट द्यायची आहे प्लस आता हे खर्च आला ना, हा खर्च कोण देणार, हा कोणामुळे आला, त्यांनी अमाऊंट भरली नाही म्हणून आला. मग त्याच्याकडनं ते का मागायचे हा रूल सांगतो. या रूलप्रमाणे तुम्हाला द्यायला लागतील. तो हेच म्हणाल ना, मी माझी रिकव्हरी अमाऊंट देतो, टॅक्स अमाऊंट देतो. हे काय तुम्ही आणखी मला 5-25,000 मागताय, ते 5-25,000 रिकव्हरीच्या प्रक्रियेमध्ये खर्च आला. म्हणजे हे असं अधिक POचा कॉमन सेन्स नाही आहे की तुझ्यामध्ये खर्चाला दे. तो रूल बोलतो म्हणून तू द्यायचे. आम्ही आमच्या मनाने बोलत नाही. कॅन्सल ऑफ ऑक्शन. आता PO शॅल कॅन्सल द प्रोसेस अँड प्रोसीड फॉर ई ऑक्शन वेअर नो बीड इज रिसिव्ड ऑर द ऑप्शन इज कन्सिडर टू बी नॉन कॉम्पिटिटिव्ह. तशी एक अमाऊंट यायला पाहिजे. समजा सुरुवात जरी केली 15 लाखांनी तरी अंदाज आहे की हे 15 लाखांनी आपण सुरुवात करतो. बोली लावणाऱ्यांनी ॲटलिस्ट 22-23 लाखापर्यंत गेलं पाहिजे. पण ते बोली सुरू केली आणि 19 लाखालाच संपलं, पुढे जातच नाहीये. जर नॉन कॉम्पिटिटिव्ह असेल ड्यू टू लॅक ऑफ ॲडिक्युएट पार्टिसिपेशन और ड्यू टू लो बीड, POकडे अधिकार आहे, तो कॅन्सल करू शकतो. म्हणजे जेवढे लोक आलेत त्यातनं जे काही बोली लावली गेली आणि त्यात जर का योग्य अमाऊंट मिळत नसेल तर मग चुकीच्या प्रकारे लिलाव होऊ नये त्याकरता हे म्हणजे एक काय हे कसं आहे, POचा अधिकार आहे हा किंवा POची जबाबदारी पण आहे की किती अमाऊंट यायला पाहिजे ते तुम्ही POने आपलीच माणसं सगळी आणली आणि कमी अमाऊंटमध्ये विकून टाकली. अशी प्रकरणं होऊ नये म्हणून ऑप्शन आहे की एक सर्टन अमाऊंट यायलाच पाहिजे. जर उद्या चौकशी झाली तुम्ही का एखादा व्यक्ती असं करत असेल तर त्यांनी बऱ्याच प्रकारात असंच केलं असेल आणि इथे टॅक्स पेअरचं नुकसान आहे. कॉलेजला असताना आमच्याकडे वक्तृत्व स्पर्धा व्हायची. वक्तृत्व स्पर्धा शाळेमध्ये आपल्यातनं चांगलं बोलणारे लोक तयार व्हावे म्हणून शाळेमध्ये अशा प्रकारच्या स्पर्धा असतात ना कॉलेजमध्ये वगैरे. तर कॉलेजमध्ये अशा प्रकारे स्पर्धा होती आणि कोण कोण येऊन काय काय बोलत होते आणि ते जे परीक्षक होते ते फार त्रासले होते. काय मुलं येऊन काही बोलत आहेत आणि मग नंतर सगळं झालं. आता सगळ्यांना उत्कंठ होते कोणाला बक्षीस मिळते. त्यांनी असे सगळ्यांचे कान टोचले की हे जे काय बोलत आहेत त्यांना वक्ता म्हणावं. काही येऊन काही बोलतात काही बोलत आहेत अशा प्रकारे वक्ता बोलतो का? तुम्हाला लोकांपर्यंत काय पोचवायचं आहे ते तुमचं पोचतं तुमच्या बोलण्यात ना. तुमचा आशय काय, विषय काय, तुम्हाला विषय दिलाय काय, तुम्ही कुठल्या विषयावरती बोलताय. म्हणजे एकही व्यक्ती हा वक्ता बोलण्याच्या म्हणजे नखाची पण सर नाही एखाद्या व्यक्तीला वक्ता म्हणून. तर आम्ही ह्याच्यामध्ये एकही विद्यार्थी उत्तम वक्ता म्हणून निवडत नाही. सगळ्यांना आम्ही फेल करतो आणि चांगली तयारी करा पुढच्या वर्षी या. आता ह्या विभागात रद्द करायला पाहिजे म्हणतात. इतपत बोलले. समजलं ना काय उद्देश जो आहे त्यानुसार तुम्ही येतच नसाल तरी स्वतः ठेवायची कशा करता. तसं हे आहे की ऑप्शनचा उद्देश काय की अमाऊंट रिकवर यायला पाहिजे, चांगली अमाऊंट यायला पाहिजे, योग्य मार्केट व्हॅल्यू यायला पाहिजे. मार्केट व्हॅल्यूपेक्षा पण कमी अमाऊंट येत असेल तर POनी मग ते लिलाव रद्द करावं. तो घेऊ नये, जी अमाऊंट मिळते ती घेऊ नये. आता आलं पुढे गार्निशची प्रोसिडिंग. पण दोन बघितले, एक दुसऱ्या विभागाकडनं वसुली होईल. पहिले हे बघितलं, दुसरं बघितलं गुड्स विकून होईल. आता तिसऱ्यावरती आपण येतो की तुम्ही थर्ड पर्सनकडनं घ्या. रिकव्हरी फ्रॉम अ थर्ड पर्सन ज्याला म्हणतात गार्निशी प्रोसिडिंग्स नाव आहे त्याला. गार्निशी प्रोसिडिंग्स आपण दिलेलं नाव आहे. इथे काय असं खाली म्हटलेलं नाही. रिकव्हरी फ्रॉम अ थर्ड पर्सन सेक्शन 79 सबसेक्शन 1 त्यामध्ये आता क्लॉज C बघतोय आणि त्यामध्ये सबक्लॉज. आता मी मला जसं मगाशी सांगितलं की जर तिसऱ्या व्यक्तीने इन्स्ट्रक्शन फॉलो केले नाही त्याच्यावरती कारवाई होईल.
मग ह्या प्रकारे सगळं पुढे सांगण्याकरता हा आणखीन लेंथी झालेला आहे आता. म्हणजे सब क्लॉज सी मध्ये एवढं सरळ नाही जेवढं ए आणि बी मध्ये सरळ होतं. हा म्हणजे हे थर्ड पर्सनकडनं कशा प्रकारे वसुली करायची आणि मग थर्ड पर्सनला ऑब्लिगेशन काय हे सगळं यात तुम्हाला वाचायचं आहे. त्यामुळे हे सब क्लॉज 1 पासून पुढे तुम्ही वाचत जाल आता ते पुढे लेंथी होत जाईल. कंप्लायन्स नोटीस मग पुढे ते लेंथी होईल. मग इथे नॉन कंप्लायन्स ऑफ नोटीस त्या गार्निशनी मान्य नाही केलं तर तो डिफॉल्ट आहे. रिवोकेशन हे सगळं याच्यामध्ये आहे आता. म्हणजे हा लेंथी झालेला आहे. बाकी पुढे मग परत सोपं आहे. फार गुंतागुंत नाही. फक्त हा जो आहे हा बघा आता. म्हणजे ज्यावेळेस लॉ मेकर कसा ड्राफ्ट करत असतील की कशा प्रकारे ही कारवाई करायची आहे म्हणजे लॉ मेकरने ज्या प्रकारे एका फ्लोने विचार केला आहे त्याच प्रकारे आपण समजून घेतलं तर आपल्याला काय होतं याच्यामधली गुंतागुंत जी आहे ती मेंटली आपण अंडरस्टँड करू शकतो. म्हणून मी पहिले सांगतो या प्रकारे कसं आता येईल की एक ऑब्लिगेशन फॉलो करायचं आहे. म्हणा तिसऱ्या व्यक्तीला त्याला पहिले नोटीस दिली जाईल. एव्हरी पर्सन टू हुम द नोटीस इज इश्यूड अंडर सब क्लॉज 1 शॅल बी बाउंड टू कंप्लाय विथ सच नोटीस. या कायद्याप्रमाणे त्याला काय ऑब्लिगेशन आहे की त्याला हे करायला पाहिजे. रिकव्हरी कॅन बी मेड फ्रॉम पोस्ट ऑफिस, बँकिंग कंपनी और इन्शुरर. आता हे त्यांचे कन्झ्युमर आहेत ना बँकेचे, पोस्ट ऑफिसचे आणि इन्शुरन्सचे. ते डिस्ट्रिक्ट डिपार्टमेंटचा अधिकारी ज्यावेळेला सांगेल की आम्हाला त्यांचे पैसे द्या म्हणजे तुमचा काय संबंध. हे इतक्या वर्ष याच्या आजोबापासून 15पासून आमचे कस्टमर आहेत आम्ही त्यांचं बरोबर तुमचं बघू ते ऐकणारच नाही ना. म्हणून कायद्यानुसार त्यांना काय बाउंड टू कंप्लाय विथ सच नोटीस त्यांना त्यांच्यावरती या कायद्यानुसार हे मंडेटरी आहे कंपल्शन आहे की तुम्हाला द्यावेच लागतील. वेअर एनी सच नोटीस इज इश्यूड टू अ पोस्ट ऑफिस, बँकिंग कंपनी और अन इन्शुरर इट शॅल नॉट बी नेसेसरी टू प्रोड्यूस. आता ज्यावेळेस मी बँकेत जातो आणि मी सांगतो पैसे द्या म्हणतात पासबुक आणा हे आणा ते आणा मगच मिळतील. माझे पैसे आहेत पण प्रोसिजरप्रमाणेच ते मिळतात. कोणी कसंही आला मला ओळखत जरी असलं तरी प्रोसिजरप्रमाणे तुम्ही घेऊ शकता. पण इथे जीएसटी डिपार्टमेंटला असं काय लागणार नाही. मी डिफॉल्टर आहे मी का देईन माझा पासबुक कोणाला हरवलं माझं हे. त्यामुळे इथे काय दिलं आहे डॉक्युमेंट काही मागायचे नाही. नोटीस हे डॉक्युमेंट नोटीस हे सब कुछ आहे. जी तुम्हाला आदेश दिला आहे या अर्जानुसार तेच सगळं आहे. म्हणजे इक्विव्हलंट टू नोटीस जे आहे ते पासबुक, डिपॉझिट रिसिप्ट, पॉलिसी और अदर डॉक्युमेंट फॉर द पर्पज ऑफ एन एंट्री, इंडोर्समेंट और द लाइक बीइंग मेड बिफोर पेमेंट इज मेड नॉटविथस्टँडिंग एनी रूल, प्रॅक्टिस और रिक्वायरमेंट टू द कॉन्ट्ररी. हे काही असो इट शॅल नॉट बी नेसेसरी. हे काही गरजेचं नाही. पुढे फायनल काय जो आदेश दिला आहे कंप्लायन्स ऑफ नोटीस ही नोटीस आहे हे सर्व काय आहे याच्या आगे त्यांनी काय करायचं पुढची स्टेप घ्यायची. ज्या व्यक्तीला नोटीस पाठवण्यात आली असेल ती प्रत्येक व्यक्ती अशा नोटिशीचे अनुपालन करण्यासाठी बांधील असेल. आणि विशेष करून जेव्हा अशी कोणतीही नोटीस टपाल कार्यालय, बँकिंग कंपनी किंवा विमा कार्यालयाला पाठवण्यात आली असेल तर कोणताही नियम, प्रथा किंवा आवश्यकता याविरुद्ध असले तरी प्रदान करण्यात येण्यापूर्वी कोणत्याही नोंदीच्या, प्रोत्साहनाच्या किंवा यासारख्या करण्यात असलेल्या गोष्टींच्या प्रयोजनासाठी कोणतेही पासबुक, ठेव, जमा पावती, विमापत्र किंवा अन्य कोणताही दस्तऐवज सादर करण्याची आवश्यकता असणार नाही. नोटीस सर्व काय असेल. इन केस आता त्यांनी जर काय आदेशाचं पालन नाही केलं तर इन केस द पर्सन टू हुम अ नोटीस अंडर सब क्लॉज 1 हॅज बीन इश्यूड फेल्स टू मेक द पेमेंट इन पर्श्युअन्स देअर ऑफ टू द गव्हर्नमेंट. म्हणजे ज्या व्यक्तीला नोटीस पाठवण्यात आलेली असेल त्या व्यक्तीने त्या नोटिशीनुसार शासनाला प्रदान करण्यात कसूर केली असेल त्या बाबतीत ती व्यक्ती नोटिशीमध्ये विनिर्दिष्ट केलेल्या रकमेच्या संबंधात कसूरदार अर्थाचे मांडण्यात येईल आणि तिला या अधिनियमाचे किंवा त्याखाली केलेल्या नियमांचे सर्व परिणाम लागू होतील. ही शॅल बी डीम्ड टू बी अ डिफॉल्टर in respect of the amount specified in the notice and all the consequences परिणाम आहेत this act or the rules made thereunder shall follow. ओके आता पुढे बघा जी नोटीस दिली त्यांना the officer issuing a notice under subclause 1 may at any time amend or revoke such notice or extend to the time for making any payment in pursuance of the notice. म्हणजे नोटीस पाठवली तर ती नोटीस त्यात सुधारणा करण्यात येईल. त्याच्या नोटीशीत सुधारणा करता येऊ शकते किंवा अशी नोटीस रद्दही करता येऊ शकते किंवा त्या नोटीसच्या अनुषंगाने कोणतेही प्रदान करण्याची मुदत वाढवण्यात येईल. समजा आता एखाद्याच्या पॉलिसी आहे ती मॅच्युअर होण्याला अजून 1 महिना बाकी आहे
दिलंय की तुम्ही हे द्या, कळलं की काय अमाऊंट येणं आहे, पण तिथे कळलं की अरे ते अमाऊंट ती त्याची मॅच्युअर्ड व्हायला काय टाईम आहे, तर मग तो पिरियड त्या नोटिशीमध्ये वाढवता येईल. मनी बॅक पॉलिसी आहे, कुठल्या प्रकारे FD आहे, तर ती मॅच्युअर व्हायला थोडा वेळ असेल, एक 10 दिवस, 8 दिवस, 15 दिवस, मग तो कालावधी त्या नोटिसने वाढवता येईल. नोटीस रद्द पण करता येईल. समजा ते कळलं की त्यांच्याकडे तशा प्रकारचा कुठला अमाऊंटच नाही आहे, मग रद्द करता येईल नोटीस. चुकीची असा रद्द होईल, काही स्पेसिफिक चुकल्या असल्यास सुधारता येईल आणि कालावधी वाढवता येईल. एनी पर्सन गार्निशची डिस्चार्ज फ्रॉम डिफॉल्ट ऑफ लायबिलिटी टू द एक्सटेंट ऑफ सच पेमेंट. आता ह्याच्यामध्ये कसं आहे, किती अमाऊंट देणं आहे आणि किती अमाऊंट मागितली जाते. बघा मी काय म्हणतो, एनी पर्सन मेकिंग एनी पेमेंट इन कंप्लायन्स विथ द नोटीस इश्यूड अंडर सबक्लॉज 1 shall be deemed to have made the payment under the authority of the person in default, and such payment being credited to the government shall be deemed to constitute a good and sufficient discharge of the liability of such person to the person in default to the extent. एकच वाक्य, एवढं मोठं वाक्य आहे. ह्याचं भाषांतर काय की नोटीसच्या अनुपालनार्थ बाइंडिंग आहे, त्यांना पेमेंट करा. कोणतेही प्रदान करणाऱ्या, कोणत्याही व्यक्तीने कसूर करणाऱ्या व्यक्तीच्या प्राधिकारानुसार प्रदान केले असल्याचे मानण्यात येईल, तर त्या व्यक्तीने दिले असं मानण्यात येईल आणि शासनाकडे जमावणे असे प्रदान पावतीमध्ये स्पेसिफाय केलेल्या रकमेच्या मर्यादेपर्यंत कसूरदार व्यक्तीमार्फत अशा व्यक्तीचे उचित व पुरेसे दायित्व पालन झाले असे मानण्यात येईल. अमाऊंट किती आहे, 5 लाख आहे. डिपार्टमेंटचे देणं किती आहे, 1 लाख आहे. तर 1 लाख रुपये त्यातनं त्याला दिले जातील आणि रकमेच्या मर्यादेपर्यंत कसूरदार व्यक्तीमार्फत अशा व्यक्तीचे उचित व पुरेसे दायित्व पालन झाले असल्याचे मानण्यात येईल. एनी पर्सन discharging any liability to the person in default after service on him of the notice issued under subclause 1 shall be personally liable to the government to the extent of liability discharge. तर ह्यात काय दिलंय की काढण्यात आलेली नोटीस कसूरदार व्यक्ती बदलण्यात आल्यानंतर तिचे कोणतेही दायित्व फेडणारी कोणतीही व्यक्ती कर, व्याज व शास्ती यासाठी दायित्व फेडलेल्या मर्यादेपर्यंत किंवा कसूरदार व्यक्तीच्या दायित्वाच्या मर्यादेपर्यंत यापैकी जे कमी असेल त्याकरता शासनाला व्यक्तिशः दायी असेल. काय म्हटलं, टू द एक्सटेंट ऑफ लायबिलिटी डिस्चार्ज और द एक्सटेंट ऑफ द लायबिलिटी ऑफ द पर्सन इन डिफॉल्ट ऑफ टॅक्स, इंटरेस्ट आणि पेनल्टी. किती अमाऊंट आहे, एवढी अमाऊंट आहे तेवढंच, विच एव्हर इज लेस. एनी पर्सन डिस्चार्जिंग एनी लायबिलिटी टू द पर्सन इन डिफॉल्ट आफ्टर सर्व्हिस ऑफ हिम ऑफ द नोटीस इश्यूड अंडर सबक्लॉज. आता समजा तुमच्याकडे 1 लाख रुपये जे डिमांड आहे आणि त्यांना देणं किती आहे, 50,000 असेल, तर ते 50,000 देतील ना, 1 लाख देणार नाही, तेवढीच अमाऊंट देतील. जास्त असली समजा 1.5 लाख आहेत तर देणं किती, 1 लाख, ते 1 लाख देतील, विच एव्हर इज लेस. Garnish is not personally liable if he shows that he did not owe to defaulter. देणं नाही त्याला. नोटीस रद्द करणाऱ्या वरती का दिलंय, ह्या केसने नोटीस रद्द करायला लागेल की देणंच नाहीये, मग रद्द करा नोटीस. Where a person to whom a notice is served under subclause 1 proves to the satisfaction of the officer issuing the notice that the money demanded or any part thereof was not due to person in default, or that he did not hold any money for an account of the person in default at the time. ज्यावेळेस तुम्ही नोटीस बजावताय त्यावेळेस काही देणं नाही, nor is the money demanded or any part thereof likely to become due पण होणार नाहीये. ज्या व्यक्तीवर नोटीस बजावण्यात आलेली असेल किंवा त्या व्यक्तीने तिच्यावर बजावण्यात आलेली नोटीसच्या वेळी मागणी करण्यात आलेली रक्कम किंवा त्या रकमेचा कोणताही भाग कसूरदार व्यक्तीकडून देय नाही किंवा तिने कसूरदार व्यक्तीसाठी किंवा तिच्या वतीने कोणतीही रक्कम धारण केलेली नाही व मागणी केलेली रक्कम व त्या रकमेचा कोणताही भाग उक्त व्यक्तीकडून देय असल्याची संभाव्यता नाही. म्हणजे पुढे ॲक्रू कसं होतं, केव्हा केव्हा ते मॅच्युअर होणार आहे, काही इंटरेस्ट आहे तो पुढे ॲक्रू होणार आहे, त्यातनं अमाऊंट पाहिजे, असं काहीच नाही.
किंवा अशा व्यक्तीसाठी किंवा तिच्या वतीने धारण करण्याची संभाव्यता नाही अशी नोटीस पाठवण्याच्या अधिकाराची खात्री पटेल अशा रीतीने सिद्ध केले असेल तर या कलमांमध्ये अंतर्भूत असलेल्या कोणत्याही गोष्टीमुळे कोणती अशी रक्कम किंवा रकमेचा भाग शासनाला प्रदान करण्यासाठी ज्या व्यक्तीवर नोटीस देण्यात आलेली असेल त्या व्यक्तीला ती फरमावण्यात आली असल्याचे मानण्यात येणार नाही, ती रद्द करा. नाही, पैसे असेल पण कसं होतं की दुसऱ्या समजा एखादा अकाउंट आहे आणि तो मायनर आहे आणि ह्याला फक्त अधिकार आहे की त्याचा अकाउंट हँडल करण्याचे. ॲक्च्युली याच्या त्या अमाऊंटशी काही संबंध नाही, तो मालक नाही त्या अमाऊंटचा. मग अशी माहिती आहे की याचं बँकेचं अकाउंट आहे, बँकेचं अकाउंट दुसऱ्या व्यक्तीचं आहे, ते फक्त याला ऑपरेट करण्याचे अधिकार आहे, हा विश्वस्त आहे, पैसे यायचे नाही आहेत, असं काय असू शकतं. या केसमध्ये मग जी इन्फॉर्मेशन आली ती अर्ध सत्य आहे, पूर्ण सत्य नाही त्यामध्ये, ते सांगते बाबा हां तो व्यक्ती येतो, तो ट्रस्टी म्हणून आहे, तो त्या अमाऊंटचा मालक नाही आहे. महत्त्वाचा मुद्दा काय होता की त्याला ऑब्लिगेशन आहे, जर त्यांनी पेमेंट नाही केलं तर तेच डिफॉल्टर मानलं जाईल. नॉन कम्प्लायन्स नोटीस गार्निशची डीम टू बी डिफॉल्टर, त्यांच्यावरच मग कारवाई होईल, त्यांनाच सगळे परिणाम भोगायला लागतील. मग तुम्ही अमाऊंट दिली नाही, तुम्ही त्याला अमाऊंट दिली जी आम्हाला मिळाली असती, मग तुम्ही डिफॉल्टर आहेत, मग तुमच्यावरच कारवाई होईल. आता रिकव्हरी त्यांच्याकडनंच होईल त्यांनी ते पालन नाही केलं तर. कसूरदार कोण आहे? अरेस्ट न पाळणारा व्यक्ती. जर त्याच्याकडे अमाऊंट होती आणि त्यांनी ती दिली नाही आणि ह्याचं पालन केलं नाही आणि मग डिफॉल्टरला ती अमाऊंट दिली, असं जर झालं तर मग डिफॉल्टर तर गेला, आता तो पळून गेला. मग ज्याला नोटीस बजावली त्याच्याकडनंच ती वसूल केली जाईल, तोच कसूरदार आहे असं मानण्यात येईल. आणि द कॉन्सिक्वेन्सेस ऑफ दिस ॲक्ट ऑर द रूल्स मेड देअर अंडर शॅल फॉलो. जर हे ठेवलं नाही तर मग थर्ड पर्सन मानणारच नाही ना. रिकव्हरी बाय सेल ऑफ मुव्हेबल इमुव्हेबल प्रॉपर्टी. पहिले बघितलं आपण गव्हर्नमेंटच्या दुसऱ्या डिपार्टमेंटकडनं अमाऊंट घेणं, सेल ऑफ गुड्स, तिसरं थर्ड पर्सन. आता हे रिकवर ऑफ सेल ऑफ मुव्हेबल इमुव्हेबल प्रॉपर्टी. The PO may in accordance with the rules to be made in this behalf restrain any movable or immovable property belonging to or under the control of such person and detain the same until the amount payable is paid. पहिले त्याच्यावरती काय केलं जाईल, ती जी प्रॉपर्टी आहे ती डिस्ट्रेन म्हणजे त्याच्यावरती कंट्रोल किंवा अटकाव केला जाईल. अशा व्यक्तीची मालकीची किंवा तिच्या नियंत्रणाधीन असलेली कोणतीही जंगम किंवा स्थावर मालमत्ता अटकावून ठेवण्यात येईल आणि ती मालमत्ता देय रकमेचा भरणा होईपर्यंत निरुद्ध करता येईल. इथपर्यंत हे आलं. डिटेन द सेम अंटिल द अमाऊंट पेबल इज पेड. म्हणजे जी इमुवेबल किंवा मुव्हेबल प्रॉपर्टी आहे त्याचा त्या व्यक्तीला उपभोग वापर करता येणार नाही, अशा प्रकारे ती अटकावून ठेवण्यात येईल. बरोबर आहे एवढं. In case any part of the said amount payable or of the cost of the distress or keeping the property remains unpaid for a period of 30 days, 30 दिवसापर्यंत हे केलं जाईल. त्यानंतर नेक्स्ट आफ्टर एनी such distress may cause the said property to be sold and with the proceeds of such sale may satisfy the amount payable and the cost including cost of sale remaining unpaid and shall render the surplus amount if any such person. आता पुढे काय करणार, अशा अटकावून ठेवलेल्या मालमत्तेची किंमत कोणत्याही अशा अटकावून ठेवलेल्या पुढील 30 दिवसांच्या कालावधीत चुकती करण्यात आली नाही तर उक्त मालमत्ता विकण्याची व्यवस्था करण्यात येईल. मग त्याचा लिलाव. आणि अशा विक्रीत मिळालेले उत्पन्न, देय रक्कम आणि चुकत्या न केलेल्या विक्रीच्या खर्चासह वाद खर्च यांची फेड करता येईल आणि शिल्लक रक्कम कोणती असेल तर अशा व्यक्तीला देण्यात येईल. म्हणजे आपण पहिल्यांदा काय केलं जाईल, लिलाव केल्यानंतर जे काय देणं आहे तर तुम्ही ह्याच्याकरता पण रूल बघाल तर जेव्हा 129 घेतला होता त्याच्या खाली हे घेतलं होतं की सिक्वेन्स काय, जो काय व्यवस्था खर्च आहे सगळं लिलाव करण्याचा तो काढा पहिले. मग जे काय डिमांड आहे ती अमाऊंट घ्या. मग जी उरलेली अमाऊंट आहे जर उरत असेल तर मग त्या व्यक्तीच्या अकाउंटला किंवा इलेक्ट्रॉनिक कॅशला जमा करा. आणि जर तो व्यक्ती जसं आपण बघितलं होतं की गाडी पकडली
आणि ओनर येत नाही, ते गुड्स विकले, तर मग उरलेले पैसे कोणाला द्यायचे? मग ते कन्झ्युमर वेलफेअर फंडमध्ये जमा होतील. हे 4 त्यात ऑप्शन आहेत. फर्स्ट काय करायचं? व्यवस्था करायचं. दुसरा जे काही अमाऊंट डिमांडची आहे ती रिकवर. तिसरं उरलेली रक्कम जर तो व्यक्ती उपलब्ध आहे तर उरलेली रक्कम त्या व्यक्तीला, जर अनरजिस्टर्ड पर्सन असेल ते बँकेच्या अकाउंटला जाईल, रजिस्टर्ड पर्सन असेल इलेक्ट्रॉनिक कॅश दिला जाईल. आणि जर तो व्यक्ती उपलब्ध नसेल, तो समोर नाही आला व्यक्ती, तर मग ती उरलेली रक्कम जी हा गव्हर्नमेंटचा टॅक्स नाहीये पण रक्कम जर उपलब्ध आहे ती कन्झ्युमर वेलफेअर फंडला जाईल. आता हे परत याच प्रकारे 147ला कशा प्रकारे ही कारवाई होईल, कुठला फॉर्म असेल, हे पण मोठे आहे. बस हे सगळं असंच आहे. आता मुव्हेबल प्रॉपर्टी आहे, इमुव्हेबल प्रॉपर्टी आहे, मग त्याचा लिलाव आहे, मग त्याची नोटीस, मग ते सगळं हे सगळं होणार. मग याच प्रकारे तुम्हाला सगळं दिसेल. आता हे फक्त हेडिंग वाचतो बघा मग काय करतो. द पीओ फास्टमध्ये गेलो जरा. द पीओ शाल प्रोसीड अ लिस्ट ऑफ मुव्हेबल इमुव्हेबल प्रॉपर्टी, यादी काढा बिलॉंगिंग टू द डिफॉल्टर, estimate their value as per the prevailing market price काय, आणि order of attachment distant notice DRC 16 prohibiting any transaction with regard to such movable immovable property as may be required to the recovery of the. आता इथे थकबाकी दराच्या जंगम आणि सावर मालकीची यादी तयार करेल, यादी करेल, बाजारभाव काढेल आणि त्यानुसार त्याची DRC 16मध्ये फॉर्ममध्ये जप्तीचा आदेश आणि नोटीस हे सगळं थकीत रकमेच्या वसुलीसाठी हे सगळं करायचं. हा आदेश काढता येईल. आणि हे जर का अटॅचमेंट एनी प्रॉपर्टीज इन डेप्ट नॉट सेक्युर्ड बाय निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट, शेअर इन कॉर्पोरेशन, अदर मुव्हेबल प्रॉपर्टी नॉट इन द पोझिशन ऑफ द डिफॉल्टर एक्सेप्ट. आता हे निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट सुरक्षित नसलेल्या, जर त्यांनी अगोदर तिकडे मॉर्गेज केले, काय केले, मग ती नाही करता येणार. कोणती महामंडळाची हिस्सा किंवा थकबाकीदाराच्या ताब्यात नसलेली इथे जंगल मालमत्ता जप्त 100 एकरमध्ये दिल्यापर्यंत जप्त केली जाईल. कुठली जप्त केली जाऊ शकते आणि कुठली नाही करू हे यात दिलेलं आहे. The proper officer shall send a copy of the order of attachment or distant 16 the concerned revenue authority, transport authority. तर ही जसं नोंदणी करायची आहे, रेव्हेन्यू ऑथॉरिटी आहे, ट्रान्सपोर्ट ऑथॉरिटी आहे, एनी सच ऑथॉरिटी टू प्लेस त्याच्यावरती बार आहे इन्कम असेस ऑन द सेड मोबाईल रिव्हर प्रॉपर्टी विच शॅल बी रिमूव्ड ओनली ऑन द रिटर्न इन्स्ट्रक्शन फ्रॉम द प्रॉपर ऑफिसर टू द इफेक्ट. हे त्याने ते विकू नये, विकली केव्हा जाईल, दुसऱ्या नावावरती नोंदली जाईल. त्यामुळे ह्या डिपार्टमेंटला सांगितलं जाईल की बाबा ह्याच्याविषयी तुम्ही कुठलाही तुमच्याकडे प्रोसिजर करून घेऊ नका. अँड इमुव्हेबल प्रॉपर्टी वेअर द प्रॉपर्टी सब्जेक्ट टू द अटॅचमेंट ऑर डिस्टेंट अंडर सब रूल 1 इज अँड इमुव्हेबल प्रॉपर्टी द ऑर्डर ऑफ अटॅचमेंट ऑर डिस्टेंट शॅल बी अफिक्स्ड ऑन द सेड प्रॉपर्टी. त्यावर काय केलं जाईल, चिकटवले जाईल, विघटनाचे आदेश चिकटवले जातील आणि विक्रीची पुष्टी होईपर्यंत चिकटवले जातील. त्यावर मालमत्ता किंवा जप्ती किंवा अशा प्रकारचे आदेश. म्हणजे ही प्रॉपर्टी ताब्यात घेतलेली आहे आणि आता याचं काय होणार आहे, पुढे निदान होणार आहे याविषयी तिथे डॉक्युमेंट लावलं जाईल. मूव्हेबल प्रॉपर्टी द पीओ शॅल सीज द सेड प्रॉपर्टी इन अकॉर्डन्स विथ द प्रोव्हिजन ऑफ चॅप्टर 14 जे इन्स्पेक्शन सर्च याप्रमाणे करेल. आणि द ॲक्ट द कस्टडी ऑफ द सेड प्रॉपर्टी शॅल आयदर बी टेकन बाय द पीओ हिमसेल्फ और एन ऑफिसर ऑथोराइज बाय हिम. ताब्यात घेतील हे सगळं. त्यानंतर पुढे जाऊन थ्रू ऑक्शन, परत मग हा फॉर्म आला इंडिकेटिंग द प्रॉपर्टी टू बी सोल्ड नॉट विथ एनिथिंग कंटेन इन द प्रोव्हिजन ऑफ दिस चॅप्टर वेअर द प्रॉपर्टी टू बी सोल्ड इज निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट और अ शेअरिंग कॉर्पोरेशन. द प्रॉपर ऑफिसर काय करेल, ब्रोकरला सांगेल सेल सच इन्स्ट्रुमेंट or a share through a broker and the said broker shall deposit to the government so much of the proceeds of sale. एवढी अमाऊंट आहे जिथे विक्री मालमत्ता काय असेल, निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट किंवा शेअर असतील तर पीओ सार्वजनिक दिल्याद्वारे ती विकण्याऐवजी दलालामार्फत ती विकेल आणि मग त्यातनं मिळणारी रक्कम जी आहे ती सरकार जमा करेल. रिड्यूस बाय द कमिशन, त्याचं कमिशन घेऊन ॲज मे बी रिक्वायर्ड फॉर द डिस्चार्ज ऑफ द अमाऊंट अंडर रिकव्हरी अँड पे द अमाऊंट रिमेनिंग इफ एनी टू द ओनर ऑफ शेअर विकेल, गव्हर्नमेंटला अमाऊंट देईल, त्याचं कमिशन घेईल आणि उर्वरित रक्कम
इफ एनी ओनर ऑफ सच इन्स्ट्रुमेंट किंवा शेअर. द पीओ मे स्पेसिफाय द अमाऊंट ऑफ प्री डिपॉझिट. आता इथे पण तसंच आहे सगळं. अगोदर बघितलं आपण लिलावात ज्यांना भाग घ्यायचा आहे, टू बी फर्निश इन द मॅनर स्पेसिफाईड बाय सच ऑफिसर टू मेक द बिडर इलिजिबल टू पार्टिसिपेट. लिलावात ज्यांना भाग घ्यायचा आहे त्यांच्याकडनं प्री डिपॉझिट घेतलं जाईल आणि जो सक्सेसफुल बिडर आहे त्याला उर्वरित रक्कम भरण्याकरता काय कालावधी दिला जातो. जर त्याने ती अमाऊंट नाही भरली उरलेली तर मग त्याचा प्री डिपॉझिट जप्त होतं आणि जे अनसक्सेसफुल बिडर आहेत त्यांना रिटर्न केलं जातं प्री डिपॉझिट. द लास्ट डे 15 दिवस, हे पण तसंच सगळं. ओके. द गुड्स पेरिशेबल किंवा हॅझार्डियस आहे हे त्वरित विकले जातात, त्याचं लगेच विल्हेवाट लावली जाते. वेअर एनी क्लेम इज प्रेफर्ड और एनी ऑब्जेक्शन इज रेस्ड विथ रिगार्ड टू अटॅचमेंट और डिस्टेंस ऑफ द प्रॉपर्टी. आम्ही वेळ ठेवला आहे की प्रॉपर्टी पहिले ताब्यात घ्यायची, अटकाव करायचा आणि 30 दिवसाचं पेमेंट करा. आता आम्ही लिलाव करू. आता जसं प्रॉपर्टीवरती कंट्रोल घेतला गव्हर्नमेंटनी, तर जर ती प्रॉपर्टी लिलाव करण्यात काय व्यक्ती नसेल, दुसरे कोण त्यातले भागधारक असतील किंवा दुसरा कोण ओनर असेल तर तो काय करेल, त्यावरती ऑब्जेक्शन घेईल. वेअर एनी क्लेम इज प्रेफर्ड और एनी ऑब्जेक्शन इज रेज विथ रिगार्ड टू द अटॅचमेंट और डिस्टेंस ऑफ एनी प्रॉपर्टी ऑन द ग्राउंड दॅट सच प्रॉपर्टी इज नॉट लायबल टू सच अटॅचमेंट और डिस्टेंस. जर कोणत्याही दाव्याला प्राधान्य दिले गेले असेल किंवा अशी मालमत्ता जप्ती किंवा अडथळ्यात जबाबदार नसल्याच्या कारणास्तव कोणत्याही मालमत्तेच्या अशी जप्ती किंवा अडथळ्यात कोणतीही आक्षेप घेण्यात आला असेल तर पुढे काय करायचं, पीओ काय करेल, पीओ शॅल इन्व्हेस्टिगेट द क्लेम और ऑब्जेक्शन. चौकशी करत आक्षेपाची की ही योग्य आहे का, आणि जोपर्यंत तो दावा योग्य आहे की नाही हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मे पोस्टपोन द सेम फॉर सच टाईम ॲज ही मे डीम फिट. काही काळजी करता चौकशी होईपर्यंत काय करा, हे जे लिलाव आहे पुढे टाकला. द पर्सन मेकिंग द क्लेम और ऑब्जेक्शन मस्ट ॲड्यूस इव्हिडन्स. ज्याला ऑब्जेक्शन घ्यायचं आहे त्यांनी काय करायचं, त्याचे पुरावे सादर केले पाहिजे. दावा किंवा आक्षेप घेणाऱ्या व्यक्तीने उपनियम 1 अन्वये जारी केलेल्या आदेशाच्या तारखेस जप्ती किंवा अडथळ्याखालील संबंधित मालमत्ते काही स्वारस्य होते किंवा ताब्यात होते हे दर्शवण्यासाठी पुरेसे पुरावे जोडणे आवश्यक आहे. आता चौकशी होईल, इन्व्हेस्टिगेशन होईल, त्यातनं काहीतरी सिद्ध होईल की त्या दावा योग्य का अयोग्य. वेअर अपॉन इन्व्हेस्टिगेशन द पीओ इज सॅटिस्फाईड दॅट फॉर द रिझल्ट स्टेटेड इन द क्लेम और ऑब्जेक्शन सच प्रॉपर्टी वॉज नॉट ऑन द सेट डेट इन द पोझिशन ऑफ द डिफॉल्टर और ऑफ एनी अदर पर्सन ऑन हिज बिहाफ. म्हणजे ज्याच्यावरती तुम्ही कारवाई करताय त्याच्या ताब्यात ती प्रॉपर्टी नव्हती किंवा त्याच्या वतीने कोणाच्या ताब्यात नव्हती ती प्रॉपर्टी, बी इन द पोझिशन ऑफ द डिफॉल्टर ऑन द सेट डेट इट वॉज इन पोझिशन नॉट ऑन द हिज ओन. म्हणजे यातनं काय, तपासणी दरम्यान पीओ किंवा आक्षेप नोंदवण्यास जे कारण दिले आहे ती म्हणून त्या दिनांक कसोऱ्या व्यक्तीच्या किंवा त्याची संबंधित व्यक्ती ताब्यात नाही किंवा त्या दिनांकाला मालमत्ता ताब्यात आहे मात्र त्याची मालकी स्वतःची नाही. लक्षात घ्या, मी तो त्याच्या ट्रस्टी म्हणून आहे, विश्वास म्हणून आहे, पण तो ओनर नाही किंवा त्याच्या नावावर नाही, परंतु ती दुसऱ्या व्यक्तीच्या वतीने किंवा अन्य एखाद्या व्यक्तीच्या नावावर आहे किंवा अंशदार, कसूरदार आणि अंशदार दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर आहे याचे समाधान झाल्यास पीओ जप्ती टाच केलेली मालमत्ता त्याला योग्य वाटेल तेवढी किंवा पूर्णतः बंधनमुक्त करण्याचा आदेश देते. म्हणजे जप्ती केव्हा करण्यात येते की ती त्या तारखेला त्या व्यक्तीच्या ताब्यात होती किंवा त्याच्या वतीने दुसऱ्या व्यक्तीच्या ताब्यात होती, पण त्या व्यक्तीच्या कंट्रोलमध्ये आहे, ताब्यात आहे, पण तो ओनर नाही आहे, तो ओनर नाही आहे किंवा अंशतः तो ओनर आहे. तर इथे काय होईल, मग ती जप्ती केलेली टाच आणलेली प्रॉपर्टी त्याचा लिलाव होणार नाही. म्हणजे अन्यायकारक कारवाई होईल ती, त्यामुळे ती थांबवली जाईल. Where the PO is satisfied that the property was on the said date in the possession of the defaulter. इथे पीओला समाधान आहे, म्हणजे उलट आहे की ती मालमत्ता थकबाकीच्या ताब्यात होती आणि इतर कोणत्याही व्यक्तीच्या मालकीची नव्हती. आपण अगोदर बघितलं कुठले ट्रान्सफर वॉइड कधी आहे, त्याला तसा आदेश आला तर मग तो ट्रान्सफर नाही करू शकत. म्हणजे ज्या वेळेस त्याच्यावरती डिमांड रेज केलेलं आहे, कारवाई सुरू झाली त्यावेळेस ती प्रॉपर्टी त्या ताब्यात होती, मग त्यांनी ट्रान्सफर केली तर ती काय होईल, निरर्थक, वॉइड किंवा रद्द होईल, मग त्याच्यावरती कारवाई होईल. सेक्शन कुठला आहे तो, ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी टू बी वॉइड इन सर्टन केसेस. हे टू बी वॉइड मध्ये एक असेल
त्याप्रमाणे ते बघितलं जाईल. ती मालमत्ता थकबाकीदाराच्या ताब्यात होती आणि इतर कोणत्याही व्यक्तीच्या मालकीची नव्हती, केवळ असं समाधान आहे. त्यासाठी विश्वास असलेला इतर एखाद्या व्यक्ती ताब्यात होती किंवा भाडेकरू किंवा त्याला भाडे देणारा इतर व्यक्ती ताब्यात होती, पीओ दावा फेटाळेल आणि लिलावाद्वारे विक्रीची प्रक्रिया पुढे नेईल. तर पीओ शॅल इश्यू अ नोटीस टू सक्सेसफुल बिडर. 15 दिवसामध्ये त्याला उरलेलं पेमेंट करायला सांगायचं. या प्रकारे नोटीस जाईल आणि मग त्यांनी पेमेंट केल्यानंतर त्याला पुढे त्या प्रकारे मग सर्टिफिकेट मिळेल. आणि वेअर द हायेस्ट बीड, प्रोव्हिजो काय, हायेस्ट बीड जी आहे ती जर 2 व्यक्ती मोर दॅन 1 पर्सन असेल, वन ऑफ कोण ओनर असेल प्रॉपर्टीचा, ही शॅल बी डीम टू बी सक्सेसफुल बिडर. मी को ओनर आहे, मी त्यात पार्टिसिपेट करतोय आणि दुसरा व्यक्ती तुम्ही आहात. तुम्ही बोलले 2 करोड, मी पण बोलले 2 करोड, मी बोलले 2.5 करोड, मी बोलले 2.5 करोड, दोन्ही इक्वल असेल तर त्यावेळेला काय होईल, जो को ओनर आहे तो सक्सेसफुल बिडर असेल. तो एक्स्ट्रा अमाऊंट बोलणार नाही. जेवढी अमाऊंट दुसरा व्यक्ती बोलेल तेवढीच तो बोलत असेल तर तीच अमाऊंट सक्सेसफुल बिडरसाठी तो लिलाव त्या बाजूनी होईल. एनी अमाऊंट इंडिकेटिंग स्टॅम्प ड्युटी. आता हे जेव्हा नावावरती करायचं कोण भरेल? नाही. हां हां त्याला पहिला रेफरन्स मिळेल. एवढं करण्यापेक्षा त्यांनी पहिलेच ती अमाऊंट देऊन टाकलं, ते विषय संपला. बोली एवढा मी येता कशाला, किती डिपॉट आहे याचा, एवढे हा त्याला सांगितलं माझ्या नावावरती कर, मी तुझी अमाऊंट देतो. आता जो को ओनर आहे त्याच नावावरती होणार ना प्रॉपर्टी. मग को ओनरला दोघांचं अंडरस्टँडिंग आहे, बा तुझी अमाऊंट देणं आहे म्हणून आपल्याला प्रॉपर्टीवरती टाच आलेली आहे, किती अमाऊंट द्यायची आहे, किती अमाऊंट आहे, मी देतो, सेटलमेंट करून टाक. हे लिलाव नको, ही बदनामी नको आणि काहीच नको. एनी अमाऊंट इन्क्लुडिंग स्टॅम्प ड्युटी. आता हे ज्याला ती प्रॉपर्टी मिळते, मालमत्तेचं हस्तांतरण जे आहे नावावरती होईल, त्या मुद्रांक शुल्क, देय शुल्कासह ती रक्कम ज्याला ती प्रॉपर्टी पाहिजे तो भरेल. म्हणजे गव्हर्नमेंट नावावर करून देणार नाही, त्याला नावावरती करण्याचा खर्च स्वतःहून करायचा. असं असते ना, आपण फ्लॅट परचेस करतो तर बिल्डर काय ह्यावेळी भरत नाही, किंवा दुसरी प्रॉपर्टी तुम्ही विकत घ्याल तर तो काय बोलेल, मला एवढी रक्कम द्या, नावावर करण्याचा खर्च तुमचं तुम्ही करा. मीटरपासून जागेपासून सगळं जे काय तुम्हाला नावावर करायचं आहे ते सगळे तुम्ही फॉर्मॅलिटीज करा आणि नावावर करून घ्या. वेअर द डिफॉल्टर पेज द अमाऊंट अंडर रिकव्हरी. आता नोटीस बजावण्यापूर्वी थकबाकीदाराने वसुलीच्या प्रक्रियेवर झालेल्या कोणत्याही खर्चासह वसुली अंतर्गत रक्कम भरल्यास पीओ दिल्याची प्रक्रिया रद्द करेल आणि मग ते प्रॉपर्टी सोडून देईल. द पीओ शॅल कॅन्सल द प्रोसेस रिऑक्शन वेअर नो बीड इज रिसिव्ड. सॅटिस्फाईड अमाऊंट मिळत नसेल, पुरेसा सहभाग नाही आहे, कॉम्पिटेटिव्ह होत नाही, स्पर्धात्मक लिलाव होत नसेल तर मग रद्द होईल, पुन्हा लिलाव. आणखी छोटे रूल आहेत पुढे. नो ऑफिसर और अदर पर्सन हॅव्हिंग एनी ड्युटी टू परफॉर्म द इन कनेक्शन विथ. आता ह्याच्यामध्ये या अध्यायातील तरतुदीनुसार कोणत्याही विक्री संदर्भात कोणतेही कर्तव्य बजावणारे कोणतेही अधिकारी किंवा व्यक्ती, आता हा लिलाव होणार आहे, त्याला सगळे आपल्याच नातेवाईकांना बोलवा आणि बोली लावा आणि आपण कमीत कमी यात घेऊ. असं होऊ नये, मॅनेज होऊ नये तो लिलाव, योग्य किंमत मिळावी याच्याकरता अधिकारी आणि त्या संदर्भातले लोक जे आहेत डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली त्यात त्यांनी इन्व्हॉल्व नाही व्हायचं. प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे त्या विकल्या गेलेल्या मालमत्तेत कोणतीही बोली लावणे, संपादन करणे किंवा कोणतीही हक्क मिळवण्याचा प्रयत्न करणे नाही. परत प्रोहिबिशन अगेन्स्ट सेल ऑन हॉलिडेज. सुट्टीच्या दिवशी या अध्यायातील तरतुदीनुसार नियमानुसार कोणतीही विक्री रविवारी किंवा शासनाने मान्यता दिलेल्या इतर सामान्य सुट्टीच्या दिवशी किंवा ज्या दिवशी विक्री होणार आहे त्या भागासाठी जिकडे सुट्टी म्हणून शासनाने अधिसूचित केलेल्या कोणत्याही दिवशी विक्री केली जाणार नाही. आता हे अशा प्रकारे कारवाई करायची आहे तेव्हा जे कोण त्यांची मालमत्ता आहे ते काय कारवाई अडथळा आणू नये म्हणून पोलिसांची मदत घ्यायची. तर पीओ मे सीक सच असिस्टन्स फ्रॉम द ऑफिसर इन चार्ज ऑफ ज्युरिडिक्शनल ऑफिसर. त्या विभागातलं जे काय पोलीस ठाणं आहे
पीओ आपले कर्तव्य पार पाडताना आवश्यक ती मदत संबंधित पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्याकडून मागू शकतो आणि अशी मदत देण्यासाठी प्रभारी अधिकारी पुरेशा संख्येने पोलीस अधिकाऱ्यांची नेमणूक करेल. असिस्टन्स बाय पोलीस. ठीक आहे, इथपर्यंत आलो आपण. आता हे रिकव्हरी ॲज अ लँड रेव्हेन्यू हे कसं होईल शेवटी पण वाचून कळेल. मॅजिस्ट्रेट आहे आणि मग बाकी आणखीन काय खूप लेंगी अजून खूप वेळ लागेल. आत्ता लगेच होणार नाही 10 मिनिटात. हे जे मी सांगितलं की पहिल्यांदा काय होईल, मग काय होईल, जी अमाऊंट रिकवर झालेली आहे. आता प्रॉपर्टी ते विकल्यानंतर समजा 5 करोड आहे आणि 6 करोड आले तर मग काय करणार. तर पहिले जो प्रथम वसुली प्रक्रियेच्या खर्चाविरुद्ध विनियोग केला जाईल. हा रूल 154. जे काय करायचं असेल ते सगळं नियमानुसार करायचं आहे. कुठले नियम कुठे दिलेत म्हणजे समजा एखादा प्रश्न पडला काय करायचं आहे तर त्याविषयी रूल आहे काय पहिले शोधलं पाहिजे. पीओनी रूल का दिलाय, स्वतःचं कॉमन सेन्स नाही वापरायचा. ते नियमानुसार आपण बांधलेलं नियम काय आहे तो शोधला पाहिजे. पहिले काय दिलंय, पहिलं जो खर्च झाला आहे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कॉस्ट काढा. दुसरं काय म्हटलं, मग जी अमाऊंट पेबल आहे ती काढा. अगेन्स्ट द अमाऊंट टू बी रिकवर्ड और 129 मध्ये कारवाई किंवा मग आत्ता आपण बघितलं ते त्यानुसार. आणि नंतर काय अप्रोप्रिएट अगेन्स्ट एनी अदर अमाऊंट ड्यू फ्रॉम द डिफॉल्टर. बॅलन्स अमाऊंट असेल पहिले खर्च, दुसरं काय देणं आहे ते, तिसरं मग जी अमाऊंट या कायद्यामध्ये आहे ती, आणि बॅलन्स अमाऊंट पे करा किंवा मग पुढे जाऊन ती फंडमध्ये जमा होईल जर तो व्यक्ती नसेल. हे सगळं यात दिलेलं आहे. बाकी आता पुढच्या क्लासला मी घेईन. सोपं आहे ना, असं काय गुंतागुंतीचं थोडं असं पण कळण्यासारखं आहे. मी त्याप्रमाणे मांडलं ते त्याच प्रकारे सेक्शनचा रूल मी घेतले की कळायला सोपे झालं.